नमस्कार. मी जॉर्ज थॉमस, राहणार थॉमस कॉलनी, देवरोड. आज मध्यरात्री हा व्हिडिओ करायचा उद्देश म्हणजे मला मानसिक एवढा टेन्शन झालं आहे, मला झोप येणार. कारण काय असामाजिक लोकांनी मला आणि माझ्या कुटुंबाला गेल्या 1 महिन्यापासून एवढा त्रास दिलेला आहे की आमची सगळ्यांची झोप उडाली. आम्ही झोपू शकत नाही अशी कंडिशन. ते दोघांचं नाव पण मी घेण्यात मला काही प्रॉब्लेम नाही. ते म्हणजे विलास शिंदे आणि धीरज नायडू. ते काम आम्हाला मला आणि माझ्या कुटुंबाला का त्रास देतात ह्याचं कारण मला समजा. मी गेल्या 1 महिन्यापासून त्याच्याबद्दल विचार करतोय की आम्ही ह्या दोघांसाठी का असं वाईट माझ्या वडिलांनी केलेलं आहे किंवा मी केलेलं आहे की हे मला एवढा त्रास देतात. यांचा उद्देश काय, हा त्रास द्यायचा उद्देश काय यांचा. माझे वडील एवढे धार्मिक विचारचे माणूस होते की महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी त्यांनी फक्त काम केलेलं आहे. शेवटच्या टप्प्यात माझे वडील एवढे हाय लेवलमध्ये पोहोचू शकले नाही, पण त्यांचे विचारले हाय लेवलमध्ये होते. कारण हा मामुर्डी गावचा हा तुकडा जे थॉमस कॉलनी आहे ते डेव्हलप करण्यासाठी माझ्या वडिलांनी किती कष्ट घेतलेले आहे ते मला लय वेळा त्यांनी सांगितलेलं आहे. कारण मामुर्डीतला हा तुकडा जे थॉमस कॉलनी जे हा पीस आहे, हा पूर्वी पूर्ण जंगल होता. ह्याच्यात नाले होते, साप होते, बिच्छू होते. यांना सगळ्यांना फेस करून माझ्या वडिलांनी थॉमस कॉलनी हा नाव कमवला आणि हा थॉमस कॉलनी म्हणून हा पूर्ण सोसायटी बसवला किंवा कॉलनी बसवली. ह्याच्यात आम्ही काय केलं, काय रॉंग काय केलं. एक डेव्हलपमेंटसाठी फक्त माझ्या वडिलांनी काम केलंय, दुसरा इतर गोष्टीसाठी काम केलेलं नाही. मी माझ्या या व्हिडिओ माध्यमातून तुम्ही सगळ्यांना विचारू इच्छितो की विलास शिंदे आणि धीरज नायडू आम्हाला एवढं पर्सनल जाऊन का आम्हाला त्रास देत आहे. आम्ही त्यांचं काय वाईट केलंय, त्यांच्या कुठल्या व्यवसायामध्ये किंवा ते जे इतर गोष्टी करतात कुठल्याही प्रकारचा दोष किंवा बोलणं करण्यासाठी आम्ही कधीच गेलेलो नाही. काय ही लोक आम्हाला त्रास देतात, आम्ही यांचं काय वाईट केलंय, विलास शिंदे आणि धीरज नायडूचं काय वाईट केलेलं आहे. माझे वडील 17/2/2025 एक्सपायर झाले. आज 1 महिन्यापासून या लोकांनी आम्हाला एवढा त्रास दिलेला आहे, त्याची कल्पना किंवा ते कसं तुमच्याशी बोलू हे पण मला माहीत नाही. मी एक व्हिडिओ मेकर किंवा यूट्यूबर काहीच नाही. मला झोप येणार. माझी मम्मी डायबिटीस पेशंट आहे, तिला झोप येत नाही. आमच्या घरी एवढा प्रॉब्लेम्स आहे. मी कसं तरी त्यांना ह्याच्यातनं बाहेर काढायला प्रयत्न करतोय आणि तेव्हा हे असामाजिक तत्व आमच्या कुटुंबाला त्रास देतात. कशामुळे हे त्रास देतात. आम्ही महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्र लोकांसाठी माझ्या वडिलांनी जेवढं होईल तेवढा चांगलंच काम केलेलं आहे याची पूर्ण खात्री. याचा कुठला सर्टिफिकेट मला नकोय किंवा माझ्या वडिलांना पण नको होता. चांगलंच काम केलेलं आम्ही. माझ्या वडिलांनी 2 एकर जागा अनाथ पोरांसाठी सांभाळण्यासाठी, अनाथ पोरं डेव्हलप कसं होतील, त्यांचे शिक्षण कसे होतील ह्याच्यासाठी माझ्या वडिलांनी 2 एकर जागा बालिका आश्रमाला दान दिलेलं आहे. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर थॉमस कॉलनीला 2 गुंठे जागा धार्मिक विचारसाठी, विठ्ठल रुक्मिणी मंदिरसाठी आम्ही 2 गुंठे जागा दिली. एवढं माझे वडील धार्मिक विचारचे होते. आम्ही कुठला पण प्रकारचा धार्मिक विचार फक्त करत आम्ही प्रत्येक गोष्टी केलेल्या आहे. आणि डेव्हलपमेंट कसं होईल, माझे वडील शेवटच्या टप्प्यात होते. मला हॉस्पिटलमध्ये बोलवलं, स्टर्लिंग हॉस्पिटलला बोलवलं होतं. मला म्हटलं कॉलनीच्या विकासासाठी तुला अजून काय करता येणार तू कर. कारण त्यांचा रक्ताचा पाणी करून त्यांनी कॉलनीसाठी काम केलेलं आहे आणि इथल्या प्रॉपर 1-1, 2-2 गुंठ्याच्या लोकांसाठी काम केलेलं आहे. आम्ही काय केलं वाईट की धीरज नायडू आणि विलास शिंदे आम्हाला एवढा त्रास देण्यासारखं आम्ही काय केलं. मी प्रॉपर परमिशन घेऊन, प्रॉपर सर्टिफिकेट्स घेऊन आणि प्रॉपर गोष्टी करून माझ्या वडिलांची अंत्यविधी त्यांच्या जाग्यात त्यांच्या इच्छा अनुसार आम्ही केलेलं आहे. काय हे असामाजिक लोक आम्हाला त्रास देतात. या व्हिडिओच्या माध्यमातून मी विचारू इच्छितो
तुम्ही पण त्यांना विचारा, तुम्ही थॉमस कुटुंबाला का त्रास देताय? त्यांनी तुमचा का वाईट केलेलं आहे? विलास शिंदेचे वडील एक्सपायर झाले होते, माझे आजारी असलेला माझे वडील, ते कारण एक टाइम असा होता, विलास शिंदेचे वडील आणि माझे वडील मित्र होते, अजून सुद्धा आहेत. दोघंही या पृथ्वीमध्ये नाही येतात, दोघं पण गेले. एवढं त्यांची मैत्री होती, सगळं होती. माझे वडील एवढे आजारी होते, त्याचे वडील ॲक्सिडेंटमध्ये वारले. तर माझे आजारी असलेले माझे वडील एवढं किती आजारी, त्यांना किडनी, लिव्हर, 2-3 एवढे प्रॉब्लेम्स असून सुद्धा त्यांच्या अंत्यविधीसाठी ते त्यांच्या घरी जाऊन आले. तर मी असं म्हणत नाहीये की त्यांनी पण, माझे वडील एक्सपायर झाले ते पण आमच्या अंत्यविधीमध्ये यावा किंवा हे करावं, असं काहीच नाही. ते सगळ्यांची इच्छा असते, कोणाला यायचा येऊ द्या, पण त्रास देऊ नये. त्यांनी आम्हाला त्रास तर देऊ नये. अरे एखादा घरी दुःख झाला तर एक माणूस म्हणून, मानव म्हणून आपला कर्तव्य काय, त्या कुटुंबाला सपोर्ट करावा. त्यांची आर्थिक परिस्थिती नसेल तर त्या कुटुंबाला आर्थिक मदत करावा. अरे एखादा दुश्मन सुद्धा असं वागत नाहीये. असं आमच्या वडिलांच्या मृत्यूच्या टाइमला हे लोक वागले, ते सगळं आम्ही फेस केलं. पण एवढं दिवस जाऊन सगळ्या गोष्टी संपली, सगळे परत आम्हाला का विलास शिंदे आणि धीरज नायडू त्रास देते? तुम्ही माझे विचार, माझ्या मनातलं दुःख तुम्ही समजून घ्यावा. या व्हिडिओच्या माध्यमातून माझं दुःख तुम्ही समजून घ्यावं सगळ्यांनी. मी कुठला पण व्हिडिओ बनवत नाही किंवा असं काहीच उद्देश नाही. त्यांच्या कुठल्या व्यवसायामध्ये, विलास शिंदे आणि धीरज नायडूच्या कुठल्या व्यवसायामध्ये आम्हाला पडायचं नाही. आम्हाला काय घेतले नाही, ते त्यांचे व्यवसाय करतात, आम्ही आमचा व्यवसाय करतो. पण त्यांनी एवढा पर्सनली जाऊन आम्हाला का टॉर्चर करा? माझी मम्मी डायबिटीस आहे, हा विषय वारंवार यांचा त्रास समजून माझ्या मम्मीला आजार पण झालाय, डायबिटीस झालेला आता 420 काहीतरी तिचा डायबिटीस गेलेला आहे. विचार करा, एवढा प्रेशर का झेलू आम्ही हे दोघांचं काय वाईट केलेलं आहे? काय वाईट केलेलं आहे मला विचारायचं. त्यांना पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना पण विचारू इच्छितो की आम्ही तुमचा काय वाईट केलेलं आहे की तुम्ही आम्हाला एवढा त्रास देताय? काय केला काय आम्ही? विलास शिंदे आणि धीरज नायडूसाठी आम्ही काय केलंय? माझ्या वडिलांनी त्यांना काय त्रास दिले? अरे कुठला पण त्रास आम्ही तुम्हाला दिलेला नाही, तुम्ही आम्हाला त्रास का देताय? एवढा त्रास देण्यासारखा आम्ही तुमच्याशी का, तुमचा काही आम्ही घेतलेला आहे किंवा वडून घेतलेला आहे असं काही सुद्धा नाही. 2 एकर जागा वडिलांनी आज 2 स्क्वेअर फीट 3 स्क्वेअर फीट स्क्वेअर फीट साठी लोक भांडण करतात, मर्डर चालू आहे. त्या काळीमध्ये वडिलांनी 2 एकर 2 गुंठे धार्मिक विचारसाठी दिलेले आहे. समजून घ्यावा, विलास शिंदे आणि धीरज नायडूंनी समजून घ्यावा. आम्ही कुठला पण नाव कमावण्यासाठी किंवा इथला आमचा व्यवहार चांगला होता, लोकांची प्रत्येक एक 2-2 गुंठ्या लोकांसाठी. तुम्हाला स्टोरी माहीत नसेल, विलास आणि शिंदे धीरज नायडू तुम्हाला स्टोरी माहीत नसेल, 1-1 गुंठ्यासाठी लोकांनी आम्हाला 100 रुपयांनी दिलेले आहेत. अशी लई लोक ही कॉलनीमध्ये आहेत. माझ्या वडिलांनी स्टोरी सांगितलेत आणि आज त्यांची 2-2 गुंठे 1-1 गुंठे जागा झालेली आहे. यांना माहीत नसेल, पण माझ्या मला पण माहीत सुद्धा नव्हतं. आज माझ्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी जे लोक आली होती त्यांना सांगितलेले की थॉमस साहेबांनी एवढा मदत केलेला आम्हाला, मग आमचे 2 गुंठे 1 गुंठे जागा झालेली आहेत. हे का आम्हाला त्रास देतात? यांचा उद्देश काय आम्हाला त्रास देणार? ह्याच्या पुढे आता माझ्या मम्मीला काय झालं XYZ, तर काय होईल नंतरचा प्रश्न मी काय सांगत नाही. पण यांनी आम्हाला त्रास देणं, हात जोडून विनंती, ह्याच्या पुढे यांनी आम्हाला त्रास नाही द्यावं. आम्ही यांचं काय घेतलेलं नाही, घेणं नाही, देणं नाही, काय नाही. पण ह्यांनी कुठल्या पण माध्यमातून किंवा कुठल्या पण गोष्टीतून आम्हाला त्रास देऊ नये. आम्हाला त्रास देऊ नये, कारण माझी मम्मी आणि माझी बहीण, इतर गोष्टी सगळे लय टेन्शनमध्ये आहेत. त्यांना उद्या काय झालं ह्याच्या पुढे मी सांगू शकत नाही काय त्यांना होणार आहे, कारण माझी मम्मीची तब्येत लय आजारी.
ते हे विचार करून 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 अत्यंत दुःखामध्ये आहेत, दुःखामध्ये. एवढा रात्री मी व्हिडिओ टाकतो, तुम्ही माझी विडंबना समजू शकता. हा माझा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करावा, त्यांच्यापर्यंत हे मेसेज पोहोचावं, हेच माझी विनंती. धन्यवाद.